शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी शिवसैनिकांची शिवतीर्थावर मोठी रीघ असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। कोट्यवधी मनात मराठी अस्मिता व ज्वलंत हिंदुत्वाची ज्योत जागवणारे हिंदुस्थानचे महान नेते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी अवघ्या देशाने त्यांचे पुण्यस्मरण केले। शिवसेना प्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून शिवसैनिकांची अक्षरशः रीघ लागली होती। शिवसेना प्रमुखांच्या दिव्यत्वाची प्रचिती लाभलेले लाखोकर शिवतीर्थाजवळ जुळले होते। नव्या पिढीतील शिवसैनिकाबरोबरच वयोवृद्ध शिवसैनिक नातवंडासह बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी आले होते। गर्दीचा हा ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही स्मृतीस्थळावर चाफ्याची फुले वाहून शिवसेना प्रमुखांना अभिवादन केले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्मृतीस्थळी नतमस्तक होत मानवंदना दिली। वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असलेल्या शिवसेना प्रमुखांना आपल्या व्यक्तिमत्वाने लाखो लोकांना आपलेसे केले। शिवसेना हा 4 अक्षरी मंत्र देऊन अनेकांचे आयुष्य उभे केले। शिवसैनिकांच्या श्रद्धा व प्रेमाची प्रचिती यावेळी पुन्हा दिसून आली। सोमवारी कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस असूनही शिवप्रेमी जनतेने शिवतीर्थावर मोठी गर्दी केली होती। अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली। ठाकरे बंधू एकाच वेळेस स्मृतीस्थळी दाखल झाले। शिवसेना प्रमुखांचा आजचा स्मृतिदिन शिवप्रेमींसाठी काहीसा वेगळा ठरला। शिवसेना प्रमुखांना मानवंदना देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आले होते। ते तिथे असतानाच राज ठाकरे देखील आले। दोघांनी शिवसेना प्रमुखांच्या तसबिरीला चाफ्याची फुले वाहून अभिवादन केले। त्यानंतर काही काळ दोघे एकत्र होते। त्यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली। दोन्ही नेत्यांनी तिथे उपस्थित शिवसैनिकांची विचारपूस केली। हा क्षण सर्वांनाच भावला।